शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण। एका शहाणपणा वीण, एका शहाणपणा वीण जीवनात दाणा दाण। शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण। शहाणपण वरदान तीच सोनियाची खाण, शहाणपण वरदान तीच सोनियाची खाण। एका शहाणपणा वीण, एका शहाणपणा वीण जीवनात दाणा दाण। शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण। काय बोलतोस? काय चाललंय? म्हणजे एकदम बाकी बोल, काय काम काढलास? काम म्हणजे ते मार्केट रोड वरची पतपेढी आहे ना, हा त्याचा काय? तिकडे तुझ्या लोक ओळखीचे आहेत ना? का रे, कोणाला काय खाता बिता उघडायचं? नाही नाही, मग काय कोणाला लोन बिन पाहिजे? होय होय होय। कोणाला? अरे मलाच। मग कसं आहे, तू माझ्या शाळेपासूनचा मित्र आहे आणि ते पतपेढी तुझ्या ओळखीचे आहेत ना सगळे, म्हणजे काय टेन्शन नाही ना, गपला बिपला व्हायचा। टेन्शन घेऊ नको, मॅनेजर आपल्या ओळखीत आहे। काय सांगतो? ते लोन कमिटी मेंबर्स आपले खास आहेत, म्हणजे आपलं लोनचं काम होईल ना? अरे एका दिवसात काम होईल, गॅरंटी आपली। काय सांगतोस का? मग काय, कधी जायचं तर बोल। आता जाऊया? आता म्हणतोस? चल चल। तुम्हाला पर्सनल लोन हवंय की बिझनेस लोन? मला ते बिझनेसचं लोन हवंय। हा फॉर्म भरा आणि यात नमूद केलेले डॉक्युमेंट सोबत जोडा। कसला व्यवसाय आहे तुमचा? मला ते साड्या आणि ड्रेस मटेरियल असतात ना, त्याचा होलसेलचा बिझनेस आहे। किती वर्षांपासून करताय बिझनेस? 3 वर्ष झाली। तुम्ही आवश्यक कागदपत्रे आणा, मग आपण पुढची प्रक्रिया करूया। या बघ रमेश, तसा तू माझा दोस्त, तसा मोहन पण माझा दोस्त। तुम्हा दोघांना पण बिझनेस लोन पाहिजे, बरोबर? म्हणजे तुमच्या दोघांच्या पण वेगवेगळ्या फाईल जाणार, बरोबर? म्हणजे दोघांची पण प्रोसेसिंग फी जाणार, दोघांचा पण पैसा फुकट। मग आपण काय करायचा, दोघांची पण मिळून एकच फाईल द्यायची, एकच प्रपोजल टाकायचा। आत्ता कसं बोललास? आत्ता आलं तुझ्या ध्यानातले का? नाही, पण मला डिटेल मध्ये सांग ना। सांगतो। काय करायचा, ह्याला किती लाखाचा पाहिजे? 10 लाखाचा। तुला किती लाखाचा? 5 लाखाचा, बरोबर आहे? मग आपण काय करायचं, म्हणजे दोघांची फी, प्रोसेसिंग फी वेगवेगळी आहे, बरोबर आहे? बरोबर आहे। म्हणजे हप्ता पण वेगवेगळा जाणार आणि जास्त जाणार, बरोबर? बरोबर की नाही? मग आपण काय करायचा, याच्या नावाचा फाईल पुढे करायचा आणि त्याच्यात तुझे 5 लाख टाकायचे। झाली किती? 10 आणि 5 15। आत्ता बरोबर बोलला, 15 झाले। आणि याची प्रोसेसिंग फी मोहनच भरेल। तुम्ही भरणार प्रोसेसिंग फी? भरणार ना। भरणार, पण तुझ्या 5 लाखाचा हप्ता बाबा तू भरायचा। हे बघ रमेश, तुझं नशीब लय भारी आहे का? एवढ्या मोठ्या अग्रीमेंटचा खर्च त्या मोहनने केलेला। आता फक्त तुला जिथे जिथे पुल्या मारल्यात ना, तिथे सह्या करायच्या, बस। तू वाचलंयस ना सगळं? सगळं वाचलंय। मग काय हरकत नाही, करून टाक। रमेश साहेब, हे बघा की इथे या ठिकाणी काय लिहिलंय। यामध्ये स्पष्ट लिहिलंय की तुम्ही तुमच्या नावावर मोहन पाटील या व्यक्तीसाठी लोन घेताय। काय? अहो, तुम्हाला फसवलंय।
सही चुकून राहा दक्ष जीवनात, फसगत नाही होत. शहाणपण वरदान तीच सोनियाची खाण, शहाणपण वरदान तीच सोनियाची खाण. अरे मी वाचलंय सगळं. अरे 5 लाखाचा प्रश्न आहे, तर 1-2 वेळा निवांत वाचतो ना. नमस्कार. सही ही केवढी इम्पॉर्टंट असते आपल्या आयुष्यामध्ये. सही म्हणजे आपली आयडेंटिटी असते. कारण आपण जेव्हा एखादी सही करतो कुठेही, तेव्हा आपण कुठल्याही टर्म्स कंडिशन जे काही लिहिलेलं असतं ते आपण ऍक्सेप्ट करत असतो, त्याचा स्वीकार करत असतो. त्यामुळे सही करणं ही खूप अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून सही करताना सावध राहायला पाहिजे. आता सावध राहायचं म्हणजे काय करायचं हे सांगतो तुम्हाला. आता आपण एखादं लोन घ्यायला जातो बँकेमध्ये, जसं दाखवलं इथे आपण बँकेत लोन घ्यायला जातो. आपल्याला लोनची गरज असते, त्यामुळे तो जो माणूस असतो तो जे काही सांगेल ते आपण ऐकतो, कारण आपल्याला लोनची गरज असते. आपलं ध्येय काय असतं की लोन मिळवणं, आणि मग तो जे काही सांगतो त्याला आपण वाहत जातो. आणि तो नवीन नवीन काहीतरी तुम्हाला सांगतो, त्याचं तुम्हाला काही माहीत नसतं आणि तुम्हाला वाटतं तो खरं सांगतोय. जगामध्ये आपल्याला फसवणारी माणसं खूप असतात, आणि नसली तरी सुद्धा आपण सावध राहणं गरजेचं आहे की नाही. अशा वेळेला बरेच लोक काय करतात, सही करण्याची घाई करतात की लवकर सही कर, साहेब जागेवर नसणार, साहेब उद्या दिल्लीला जाणार आहेत, मग तुझं लोन आणि पुढे जाणार आहे. असं करत 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 तुम्हाला घाई करत असतं. पण घाई करायची नाही, लक्षात ठेवा. घाई केली की आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून कुठेही सही करताना तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. लोन ही एक गोष्ट झाली, कुठलाही करार असू दे, आपण जेव्हा ऍग्रीमेंट्स करतो कुठली, तेव्हा पण ती नीट वाचली पाहिजे. कारण त्याच्यामध्ये बारीक बारीक गोष्टी खूप लिहिलेल्या असतात आणि त्या आपण वाचत नाही. आणि मग जेव्हा प्रॉब्लेम निर्माण होतो तेव्हा तुम्हाला त्या कंडिशन दाखवल्या जातात. लक्षात येतं मी काय म्हणतो ते. म्हणून सही करणं ही खूप जबाबदारीची गोष्ट लक्षात ठेवायची. कोणाच्याही बोलण्याला तुम्ही बळी पडू नका, कारण लोक जे सांगतात ते नेहमी मोठं करून सांगत असतात, जास्त सांगतात, जेणेकरून त्यांचं ते अग्रीमेंट पास व्हायला पाहिजे किंवा तुम्ही सही केली पाहिजे, म्हणून तुम्हाला मोठं करून सांगायची सवय असते लोकांना, समजलं ना. त्यामुळे तुम्हाला जे सांगतात ते लिहिलं आहे की नाही हे बघणं तेवढंच महत्वाचं आहे. तुम्हाला ते लिहिले की हे तुम्हाला कन्सेशन आहे, तुम्हाला हे असं आहे तसं आहे, मग ते सगळं कंडिशन लिहिलेत की नाही बघणं गरजेचं नाही का. नाही तर मग उद्या ते तुम्हाला फसवतात. म्हणून एक लक्षात ठेवायचं की सही करताना जबाबदारीने सावधपणे करणं गरजेचं आहे. अहो, सुशिक्षित लोकांना पण हे कळत नाही. आता आपण सगळे सुशिक्षित आहोत की नाही, पण आपण सुद्धा एवढ्या कंडिशन खूप असल्या की ते वाचायला जात नाही. एवढ्या वाचायला कोणाला वेळ आहे म्हणून आपण वाचत नाही. आणि हे काय स्टँडर्ड असणार असं समजून चालतो आपण. आणि मी अनुभवानंच बोलतोय का आपल्याला एवढ्या कंडिशन वाचायला वेळ पण नसतो. आपल्याला पण घाई असते, त्यांना पण घाई असते, पण ही घाई उपयोगाची नाही, लक्षात ठेवायची. त्यांच्याकडनं वेळ मागून घ्यायचा. चांगल्या जाणकार माणसांना, नुसतं सुशिक्षित नाही, सुशिक्षित म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये तो शिक्षण घेऊ शकतो, पण ह्या फील्डमधलं म्हणजे वकिली भाषा म्हणा किंवा ही भाषा समजणारा जाणकार माणसानं हे दाखवलं पाहिजे आणि नंतरच सही केली पाहिजे. त्यामुळे कुठेही सही करून तुम्ही फसून घेऊ नका आपल्याला, समजलं. मला एवढंच सांगायचं. सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात, खरं शहाणपण हे शुभ नियती निर्माण करण्यात आहे. हे शहाणपण शुभ चिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणं व शुभ करणे ह्याच्यातून निर्माण होतं. ह्यासाठी ही विश्व प्रार्थना म्हणा. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे.
सद्गुरुनाथ महाराज की जय. ही विश्व प्रार्थना दिवसभरात रिकामपणी व रात्री झोपताना झोप येईपर्यंत म्हणा व आपल्या जीवनात यश, सुख, आरोग्य व ऐश्वर्याची प्रचिती घ्या.